हॅलो, आपण जाहिरातींचा अनालिसिस करणारी सिरीज पाहतोय. त्यातली ही एक महत्वाची आणि अविस्मरणीय जाहिरात सौंदर्य साबण निर्माची, ज्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे झळकल्या होत्या. ती जाहिरात, त्या जाहिरातीचं जिंगल, त्यातलं त्या अभिनेत्रीचं सौंदर्य प्लस त्यात वापरली गेलेली निसर्ग दृश्य, हे सगळं मिळून ती जाहिरात एक अविस्मरणीय जाहिरात बनली, जी आजही प्रेक्षकांच्या तितकीच लक्षात आहे. निरमा हा बेसिकली डिटर्जंटचा ब्रँड, पण ही डिटर्जंट ब्रँडची इमेज मोडून पर्सनल केअर ब्युटी सोप मध्ये येण्यासाठी टाकलेलं हे एक धाडसी पाऊल होतं या जाहिरातीतून, जे तितकंच सक्सेस झालं. या जाहिरातीमध्ये जास्तीत जास्त निसर्ग दृश्य वापरण्याचा प्रयत्न केला गेला. का? कारण निसर्ग म्हणजेच सौंदर्य. निसर्ग आणि सौंदर्य हे शब्द एकमेकांपासून वेगळे करताच येत नाहीत. निसर्ग म्हटला की सौंदर्य हे आलंच. तसंच निसर्गासारखं मनमोहक सौंदर्य तुम्हाला आमचा साबण देतो. त्यामुळे साबणाचं नाव सुद्धा सौंदर्य साबण असं होतं. हा मेसेज त्या जाहिरातीतून देण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हिज्युअल ब्रँडिंग, व्हिज्युअल स्टोरी टेलिंग मधला हा सगळ्यात उत्कृष्ट नमुना म्हणजे ही जाहिरात. तुमच्या या जाहिरातीविषयीच्या काय आठवणी असतील तर त्या कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये अशाच एका वेगळ्या आयकॉनिक जाहिरातीचा अनालिसिस घेऊन. शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. बाय.